14 लाख विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली, परंतु त्यापैकी साधारणतः 17,000 विद्यार्थीच IIT ला प्रवेश मिळवू शकले, कारण की सीट्स तितके अवेलेबल आहेत. तर सांगायचा उद्देश हा की जेईई खूप कठीण परीक्षा आहे, जी 2 पातळीत घेतली जाते, मेन्स आणि ऍडव्हान्स. मेन्स जरी आपण क्वालिफाय करू शकलो तरी ऍडव्हान्स क्वालिफाय करून IIT ला प्रवेश मिळवणं म्हणावं तितकं सोपं नाही. आणि प्रत्येकच विद्यार्थी हे करू सुद्धा शकत नाही, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपापल्या वेगवेगळ्या क्षमता आहेत. काही विद्यार्थी त्या सगळ्या परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी सक्षम जरी असले तरी एक मोठा विद्यार्थी वर्ग या सगळ्या परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी सक्षम नाही. दुर्दैव असं की ही गोष्ट कोणीही मान्य करायला तयार नाही. तो फक्त एकटा ठरवतो की मला जेईई द्यायची आणि मला IIT करायचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आधी स्वतःची क्षमता तपासून नंतर त्यासाठी प्रयत्न करणं जास्त योग्य ठरेल असं वाटतंय. कारण की आमच्यासारखे क्लासेस सर्वच लोकांना स्वप्न दाखवतात की तुम्ही जेईई क्वालिफाय करू शकता. वास्तविक पाहता आम्हाला याची पूर्ण कल्पना असते की आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो आहे त्या विद्यार्थ्यांपैकी 99% विद्यार्थी हे कधीही जेईई क्वालिफाय करू शकत नाहीत. परंतु स्पर्धात्मक काळ आहे, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे आणि या पैसा कमवायच्या चढाओढीत आम्ही क्लासेसवाले विद्यार्थ्यांचं नुकसान करायला लागलेलो आहे असं मला वाटते. इंजिनिअरिंगचा प्रश्न असेल तर नुसतं जेईईच हे काही ऑप्शन नाही आहे. जेईईच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ऑप्शन्स असे अवेलेबल आहे की ज्या एक्झाम्स देऊन तुम्ही इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवू शकता. त्यातल्या त्या सगळ्यात आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या या रिजनसाठी, आपल्या या क्षेत्रासाठी सगळ्यात सोयीची जी परीक्षा आहे ती म्हणजे MST CET. जी MST CET महाराष्ट्र स्टेट अफिलिएटेड इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशन्स त्याच्यातून आपल्याला त्या परीक्षेत क्वालिफाय करून मिळू शकते. आणि ज्याच्या अगेन्स्ट खूप चांगले चांगले COEP सारखे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यासारख्या शैक्षणिक संस्था मध्ये प्रवेश मिळवताना आपल्याला CETच्या थ्रूच प्रवेश मिळवता येईल. तर मला असं वाटते आहे की इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर एका मोठा विद्यार्थी वर्गासाठी जेईई चा पिच्छा सोडून CET साठी प्रयत्न करणं जास्त कन्व्हिनियंट आहे. कारण की CET ही जी आहे परीक्षा याची काठिण्य पातळी तितकी नाही आहे जितकी जेईई मेन्स आणि ऍडव्हान्सची असते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी 11वीत प्रवेश घेत असताना आणि क्लासेसची निवड करत असताना आधी स्वतःला तपासून बघायला पाहिजे आहे की आपण खरोखर जेईई ऍडव्हान्स क्रॅक करू शकतो का, आणि नंतरच निर्णय घ्यायचा आहे की इंजिनिअरिंग साठी प्रवेश जर घ्यायचा असेल तर नेमकी कोणत्या परीक्षेची तयारी आपण करायला पाहिजे. तर CET ही जी परीक्षा आहे ही स्टेट बोर्डचा, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो अभ्यासक्रम आहे याच्यावर आधारित असते आणि या परीक्षेत सध्या तरी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. ही परीक्षा एकूण 200 मार्कांची असते, ज्याच्यात 50 मार्क फिजिक्स, 50 मार्क केमिस्ट्री आणि 100 मार्क मॅथमॅटिक्स या विषयांच्या प्रश्नांवर आधारित असतात. तर रेझोनन्स अकॅडमी ही आमची इन्स्टिट्यूट स्पेशली MST CET या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेते. तर या परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच एकदा इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि अधिक माहिती प्राप्त करा. थँक्यू.